नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात 100, 200, 300 किंवा 500 युनिट वीज वापरली जाते का? तर ऑगस्टमध्ये येणारं तुमचं वीज बिल महाग होऊ शकतं. कारण महावितरणकडून जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू करण्यात आलं आहे आणि घरगुती ग्राहकांना आता प्रति युनिट 10 पैशापासून तब्बल 60 पैशापर्यंत अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. पण तुमच्या बिलावर नेमका किती फरक पडणार? तर चला जाणूया या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर नेमकं काय झालंय? महावितरणने जुलै महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. ही वसुली पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा परिणाम प्रामुख्याने घरगुती ग्राहकांवरच नाही तर उद्योग, वाणिज्य ग्राहक आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणाऱ्या ग्राहकांवरही होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला काही प्रमाणात महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली. या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून ग्राहकाकडून रक्कम वसूल केली जाणार आहे, असं महावितरणने स्पष्ट केलं आहे. ही वसुली महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार केली जात असल्याचेही महावितरणने म्हणणं आहे. तर समजा एखाद्या ग्राहकाचा वापर 100 युनिट आहे, तर 20 पैसे प्रति युनिट प्रमाणे 100 समजा एखाद्या ग्राहकाचा वापर 100 युनिट आहे, तर 20 पैसे प्रति युनिट प्रमाणे 100 युनिटचे होतील ₹20 अतिरिक्त. तर 300 युनिटचे ₹120 अतिरिक्त होतील. 500 युनिटचे ₹275 अतिरिक्त होतील. तर 500 युनिटपेक्षा जास्त वापर असलेल्या ग्राहकांसाठी प्रति युनिट 60 पैसे अतिरिक्त आकारले जातील. तर शेतकऱ्यांनाही याचा परिणाम होणार. महावितरणने कृषी वीज वापरावरही प्रति युनिट 15 पैसे आणि 25 पैसे इंधन समायोजक शुल्क लागू केल्याचं दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या वीज बिलाची रक्कम सरकारकडून महावितरणला दिली जाते. त्यामुळे या शुल्कामध्ये राज्य सरकारच्या आर्थिक भारातही वाढ होण्याची शक्यता आहे. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, इंधन समायोजक शुल्क म्हणजे तुमच्या संपूर्ण वीज बिलात थेट 10, 20, 30, 40, 55 आणि 60% वाढ नाही. ही प्रति युनिट अतिरिक्त आकारणी आहे. त्यामुळे तुमचा वीज वापर जितका जास्त तितका या शुल्काचा परिणाम जास्त जाणवू शकतो. म्हणजे जुलैच्या वीज वापराचे परिणाम ऑगस्टमध्ये मिळणाऱ्या वीज बिलावर दिसू शकतो. घरगुती ग्राहकांसाठी 10 पैशापासून 60 पैशापर्यंत प्रति युनिट अतिरिक्त शुल्क, तर कृषी वीज वापरासाठी 15 ते 25 पैसे प्रति युनिट शुल्क लागू करण्यात आले. त्यामुळे तुमच्या ऑगस्ट बिल आल्यानंतर त्यामध्ये इंधन समायोजन शुल्क किती आकारले आहे हे नक्की तपासा. आणि वीज बिल, महावितरण, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबापर्यंत शेअर करा. धन्यवाद.